टीडीएफची धुळ्यात बैठक। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ विधानसभा परिषद निवडणूक 2024 साठी निशांत रंदे, संजय पवार, विजय दहिते, शुभांगी पाटील यांचा अर्ज दाखल। याबाबत वृत्त असे की नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणूक 2024 साठी आज दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी दुपारी 4 वाजता धुळे शहरातील नकाने रोडवरील कैलासवासी आप्पासाहेब बालडे शिक्षक भवन येथे बैठकीत नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीत संघटनेची भूमिका, वाटचाल यावर चर्चा करण्यात आली। तर धुळे जिल्ह्यातील टीडीएफवर निष्ठा असणाऱ्या शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे लढू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले। तर 4 उमेदवारांनी उमेदवारी करीत असल्याचे जाहीर केले, ज्यात अर्ज देखील दाखल करण्यात आले। यावेळी धुळे महानगर व ग्रामीण शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफची महत्वपूर्ण बैठकीत संघटनेचे एस.के. चौधरी, एस.एम. पाटील, संजय पवार, डी.जे. मराठे, निशांत रंदे, आर.आर. साळुंखे, व्ही.टी. गवडे, दिलीप पाटील, शुभांगी पाटील, विजय दहिते आदी सर्व संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी या बैठकीस उपस्थित होते। तर यावेळेस येत्या काळात या बैठकीत नवीन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात येईल असे यावेळेस सांगण्यात आले। तर यावेळी टीडीएफ संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष संजय पवार सर यांनी देखील नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ विधानसभा परिषद निवडणूक 2024 साठी अर्ज दाखल केला असून उमेदवारी दाखल केली असून गेल्या अनेक वर्षापासून ते देखील शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवित आहेत। त्यामुळे संघटनेच्या आदेशानुसार आपण भूमिका घेऊ असे देखील त्यांनी जाहीर केले। तर यावेळेस निशांत रंदे यांनी देखील उमेदवारी दाखल केली असून गेल्या अनेक वर्षापासून निशांत रंदे देखील शिक्षक संघटनेशी बांधील असून शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवित असतात, शिक्षक संघटनेच्या माध्यमातून अडीअडचणी सोडवित असतात, टीडीएफच्या माध्यमातून प्रयत्न करीत असतात। तर त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्याचबरोबर विजय दहिते, शुभांगी पाटील यांनी देखील उमेदवारी मिळावी यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। यावेळी 4ही उमेदवारांनी अध्यक्षांकडे अर्ज दाखल केले असल्याचे समजते। अप्रूव्हल पासून म्हणजे त्यावेळेला शाळात तर नव्हते, पण अप्रूव्हल पासून तर प्रत्येक व्यक्तीचं काम शेवटच्या बिलं असतील हे काम टीडीएफने केलेलं आहे। आणि टीडीएफ सारखं काम करण्याची संधी मी करू शकते की नाही करू शकत हे मी नाही सांगणार, कारण की तुम्ही माझ्या कामाच्या मेच्याने तुम्ही बघत आलेले आहात। तेवढी मी प्रयत्न करेल भविष्यातही दादासाहेब चौधरी सर मी प्रयत्न करेल, भीमा भांबरे सर असतील सगळ्यांना मी प्रयत्न करेल, पण नक्कीच तुमच्या इतकं काम होईल की नाही होईल हे मला माहित नाही। पण गेल्या 6 वर्षापासून सातत्याने डीवायडी कार्यालय असेल किंवा आपलं संचालक ऑफिस असेल किंवा शिक्षण अधिकारी कार्यालयात तुम्ही सगळ्या, म्हणून मी शिक्षण अधिकारी कार्यालयात जास्त दादासाहेब लक्ष देत नाही, तुम्ही सगळेजण आहातच। मी तिकडे मला कमीत कमी 3 वर्ष जाऊ द्या, पण आता 3 दिवसापासून मी फार स्ट्रगल होतो। ज्यांच्या खरोखर प्रेम होतं त्यांनी मला फोन करून माहिती देऊन मी या मताचा माणूस आहे, मी पण अर्ज दाखल करणार आहे। पण मी तुम्हाला सर्वांना आकर्षित करतो, ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा पहिला झेंडा घेऊन नाशिकून मी धुळ्याला येईल। करणारा माणूस नाही पीटी बापू, बरोबर। मी एवढं सांगणार आहे की प्रक्रियेचा भाग म्हणून मी अर्ज करणार। पुढील प्रोसेस मोठी आहे बाबा, राज्य टीडीएफने जो निर्णय घेतील, ज्या इच्छुक उमेदवाराला उमेदवारी मिळाल्यानंतर त्याचा झेंडा घेऊन काम करण्याचं मी करेल, एवढं आश्वासन देतो। या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात टीडीएफच्या धुळे जिल्ह्याच्या वतीने आज महाराष्ट्र राज्याच्या आदेशानुसार आणि नाशिक विभाग टीडीएफच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय शिक्षकांच्या सभा घेण्यात आली आणि त्या सभेमध्ये विषय नंबर 3 नुसार येणाऱ्या विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भामध्ये जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांच्यासाठी मुलाखत आणि संघटनेची दिशा ठरवण्याचं काम झालेलं आहे। या अनुषंगाने आज एकूण 4 लोकांनी इच्छुक म्हणून
अर्ज दाखल केलेले आहेत त्या सर्वांचं आम्ही विभागीय TDFच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज होऊ घातलेल्या शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या संदर्भात TDF संघटना म्हणजेच शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या संकल्पनेतून महानगर TDF आणि ग्रामीण TDF यांच्या संयुक्त विद्यमानाने आज मीटिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. या मीटिंगला उपस्थित आमचे विभागाचे अध्यक्ष संजय पवार सर ही या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि यामध्ये उमेदवारांची चाचपणी करण्यात आलेली असून या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागवण्यात आलेले होते. त्यातला एक इच्छुक म्हणून मी सुद्धा TDFचा आणि लोकशाही आघाडीचा एक खंदा कार्यकर्ता नाव निशांत विश्वासराव रंदे या ठिकाणी उमेदवारी अर्ज मी जिल्ह्याच्या वतीने अध्यक्षांकडे आम्ही आज सुपूर्द केलेला आहे आणि मला विश्वास आहे की TDF भविष्य काळामध्ये आमच्या पाठीशी राहून निश्चितच माझ्या उमेदवारीचा विचार करेल आणि आपणही सर्वांनी त्यात विचार करून आपल्या या TDF संघटनेला बळकटीसाठी यश प्राप्त करून द्यावं ही एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. विजय कुमार अनुराव दहिते. मी TDF या संघटनेकडे उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे. होणाऱ्या निवडणुकीमध्ये TDF संघाची आजच्या बैठकीमध्ये मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे. मला उमेदवारी द्यावी अशी मी त्यांना विनंती केलेली आहे.